मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल नुकत्याच RRB NTPCच्या अंडर ग्रॅज्युएट असतील त्यांचे सिटी येऊ लागलेले आहेत. सिटीचं इन्फॉर्मेशन येऊ लागलं आहे आणि तुमची डेट येऊ लागलेली आहे. तर त्याविषयी आपण बघणार आहोत की ते तुम्हाला कसं समजेल. स्टार्टिंगला काय करायचं आहे, तुम्ही सुरुवातीला RRB अंडर ग्रॅज्युएट एक्झाम डेट 2025 हे गुगलमध्ये टाकल्यानंतर अशी एक वेबसाईट येईल. त्याच्यानंतर RRB मुंबई ज्यावेळेस तुम्ही टाकतो, आता माझं जर रिजन मुंबई आहे म्हणून मी मुंबई टाकतो. तुमचं जे रिजन असेल त्या रिजननुसार तुम्ही सर्च करू शकता. मी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ऑफ मुंबई ह्याच्यावर क्लिक करतो. बघा काय येईल. हे अशी एक प्रकारचं पेज येईल. ह्या प्रकारचं पेज आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस खाली जाईल त्यावेळेस सेंट्रल एम्प्लॉय नोटीस असं येईल. आता मी झूम करून दाखवतो तुम्हाला. इथं रिझल्ट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, इम्पॉर्टंट मेसेज, त्यानंतर ALP पोस्ट, आता इथं NTPC ग्रॅज्युएट पोस्ट, असे खूप हे आहेत टेक्निशियन आणि ह्यातून तुम्हाला बघून काढायचं आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इम्पॉर्टंट मेसेजवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं एक रेल्वेचा लोगो दिसेल, रेल्वे दिसेल आणि असं एकदम छोट्या अक्षरात दिसेल. मग त्याच्यानंतर आता बघा तुमची जी ॲड आहे ती ॲडचा नंबर, हा जो नंबर असतो CN 6/2024 NTPC अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. अंडर ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नाही त्याच्या अगोदरचे, म्हणजे 12वीचे. तर अंडर ग्रॅज्युएट मग त्याच्या रिलेटेड काय नोटिफिकेशन आहे ते येईल. मॉक टेस्ट लिंकसाठीची एक लिंक दिलेली आहे तुम्हाला. ही मॉक टेस्ट लिंकसाठी हे ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस अशा प्रकारचा लॉग इन ID जो तुमच्या हॉल तिकीटवर असतो, हा लॉग इन समजा तुम्ही लॉग इन टाकला जो काय असेल तो आणि साइन इन केलं तर डायरेक्ट ती मॉक टेस्ट चालू होईल. बघूया. सध्या तर काय चालू होत नाही, पण हां, तर तुम्ही सुरुवातीला काय केलं, इम्पॉर्टंट मेसेज अँड क्लिक टू नो अपडेट ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे आलं. आता बघा क्लिक टू व्ह्यू नोटीस रिगार्डिंग रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल इंटिमेशन स्लिप हेल्प डेस्क लिंक कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1. तुमची जी CBT 1 होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट, तर त्याच्याविषयी इंटिमेशन आलं म्हणजे काय, त्याच्याविषयी सूचना आल्यात काय, तुमची स्लिप, तुमची सिटी कोणती आहे, कोणत्या तारखेला परीक्षा आहे. तर मी क्लिक व्ह्यू इन इंग्लिश ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक फाईल डाउनलोड होते. ती काय फाईल आहे बघा आधी स्टार्टिंगला. हा बघा, नोटीस रिगार्डिंग रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल सिटी इंटिमेशन स्लिप हेल्प डेस्क लिंक ऑफ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT 1. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, CN 6/2024 ॲड ही 2024ला आली. नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज अंडर ग्रॅज्युएट कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. तर ते कधीपासून एक्झाम आहेत, 7 ऑगस्ट 2025 ते 9 सप्टेंबर 2025, 19 दिवस जवळजवळ एक्झाम चालणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय दिलं आहे, द लिंक फॉर व्ह्यूइंग इन द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल अथॉरिटी ऑफ SC/ST कॅन्डिडेट इज लाईव्ह नाव ऑन ऑफिशियल वेबसाईट. डाउनलोडिंग ऑफ कॉल लेटर विल बी स्टार्ट 4 days पिरियड टू एक्झाम डेट मेन्शन इन एक्झाम सिटी अँड डेट इंटिमेशन लिंक. तसंच तुम्हाला त्यांनी काय सांगितलं आहे की SMS आणि ईमेलद्वारे देखील तुम्हाला ते सेंड केलं जाईल आणि तुम्ही कशावर www.rrbapply.gov.in वर तुम्ही रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे ते बघू शकता. हेल्प डेस्क पण दिलेले आहे इथं. त्याच्यानंतर हेल्प डेस्क कधी चालू राहील, मंडे टू सॅटर्डे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत. हे सगळं असं नोटीस आहे. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस तुम्हाला सिटी पाहिजे त्यावेळेस तुम्ही व्ह्यू सिटी क्लिक हिअर. बघा पुन्हा सांगतो तुम्हाला, जे पहिलं आहे CN 6/2024 NTPC अंडर ग्रॅज्युएट पोस्ट, त्यामध्ये क्लिक हिअर टू व्ह्यू सिटी अंडर ग्रॅज्युएट ह्याच्यावर तुम्ही पहिल्यांदा हे केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे येईल. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, इथं डेट ऑफ बर्थ टाकायची आणि इथं जो कॅप्चा येतो किंवा जे डिजिट येतात ते हे करायचे आणि लॉग इन करायचे. अशा प्रकारचे तुम्हाला सिटी पाहायला मिळेल. थँक्यू, धन्यवाद.